मनवून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण दत्ताजी, दुसरे चरण दत्ताजी, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, गुरुदास तुका. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण दत्ताजी. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, प्रथम नमन दुसरे चरण दत्ताजी. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास दास तुका. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. कलावज्ञ जीवोदरार्थावतारं, कलावज्ञ जीवोदरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोदिकामोतिवक्त्रम्. फलानीशवादापनुदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. संपाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतम. भक्ती वैराग्य ज्ञान तिन्ही मूर्तिमंत जवळी, भक्ती वैराग्य ज्ञान तिन्ही मूर्तिमंत जवळी. द्वंद्वातीत शांती दया ब्रह्मचारी कली, धनमान गृह देह आशा नसे जातील बरी. ऐसे श्री संत नारायण बाबा त्यांसी मी नमन करी. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, लागे सेवक झालो, लागे सेवक झालो. उपचाला धरुनी चरणा, उपचाला धरुनी चरणा. सर्व भावे देवासी, तो हा उतलील पार भवदुस्तर नदीचा. प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग महान भक्त देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील फार नाही पण 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सच्चिदानंद घन असणारा पांडुरंग परमात्मा त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जाण्याचा उपदेश करतात. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा.
श्री विठ्ठल रुक्मिणी विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदिकरू सकल संतांच्या कृपा व आशीर्वादाने चालत असलेला शेतकरी वारकरी हरिनाम कीर्तन महोत्सव या कीर्तन महोत्सवाला गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम उत्सव या ठिकाणी चालू आहे. या कीर्तन उत्सवाचे ज्यांनी हे असं सुंदर नियोजन केलं असे असणारे आमचे परममित्र प्रेममूर्ती श्री हरिभक्ती पारायण अक्षयजी आबा आहेर यांच्याकडून मला ही कीर्तन सेवा प्राप्त झाली. आपण या कीर्तन सेवेसाठी सर्व उपस्थित आहात. आज या कीर्तन सेवेसाठी ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली असे असणारे ज्यांनी आत्ताच आपल्या समोर सुंदर अशी प्रकारची चाल अशी सादर केली असे असणारे हरिभक्ती पारायण गाण कंठातील अर्थात ज्यांच्या कंठामध्ये स्वतः कोकिळा राहतो असे असणारे हरिभक्ती पारायण गायन विशारद असे असणारे निलेश महाराज झांबरे आणि विशेष म्हणजे कृष्णा महाराज भांड ते दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगावरती ज्यांची सुंदर अशी साथ आहे असे असणारे हरिभक्ती पारायण शुभम महाराज तेही या ठिकाणी आहेत. आणि ज्यांच्या द्वारे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातो असे असणारे सुंदर साऊंड सिस्टीम राम लखन शिंगवे नवनाथ भाऊ राईते यांच्यासाठी सुंदर यादा टाळ्या झाल्या पाहिजे. ज्यांच्याद्वारे आपण ही कीर्तन सेवा जर प्रामुख्याने याचं प्रयोजन पाहिजे जर झालं असे असणारे हरिभक्ती परायण भगवान महाराज बोराडे हे गेल्या 3 वर्षापासून शेतकऱ्याच्या संबंधाने जे काही कर्जमुक्ती अभियान राबवतात. बघा, शास्त्र असं सांगतं की आपले 4 प्रकारचे युग आहेत: कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. प्रत्येक युगामध्ये जर विजय प्राप्त करण्यासाठी काय महत्वाचं असेल तर कृतयुगामध्ये आपल्याला विजय प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी ज्ञान मार्ग काय सांगितलेला आहे. जर आपल्याला त्रेतायुगामध्ये विजय प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर त्रेतायुगामध्ये मंत्र शक्ती महत्वाची होती. द्वापार युगामध्ये जर आपल्याला विजय प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर द्वापार युगामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय असेल तर त्यावेळेस युद्ध शक्ती महत्वाची होती. आणि कलियुगामध्ये आपल्याला विजय प्राप्त व्हावा असं वाटत असेल त्यासाठी सर्वात महत्वाचं काय असेल तर मनुष्याला संघटित होणं हे महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल शेतकऱ्याच्या बाबतीत चांगले प्रकारचे निर्णय हे वैयक्तिक स्वतः घेऊ सरकार स्वतः घेऊ शकत नाही. या सरकारच्या बाबतीत किंवा शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव प्राप्त व्हावा यासाठी गेल्या 1108 दिवसापासून जे आंदोलन करतात असे असणारे हरिभक्ती परायण भगवान महाराज बोराडे स्वतः ते पारायण आंदोलन करतात. यात विशेष नाही. त्या आंदोलनामध्ये काही जो खर्च होतो तो खर्च सुद्धा तो स्वपक्षाने धारण करतात. विठ्ठल विठ्ठल अर्थात मला ही कीर्तन सेवा अशी प्राप्त झाली असे असणारे हरिभक्ती पारायण अक्षय महाराज आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवान महाराज आहेत. गायक, वादक, श्रोते, टाळकरी, विनेकरी, चोपदार, भालदार सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल शेतकऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर भरपूर बोलण्यासारखं आहे. बघा, या जगतामध्ये जर पाहायचं जर झालं तर शेतकरी हा काय आहे तर राजा आहे. बघा, बळीराजा पूर्वीपासून सांगितलं जातं शेतकरी हा राजा आहे. बघा, शेतकऱ्याने जर विचार केला आपला शेतकऱ्याची संघटना होणं फार महत्वाचे आहे. का गरजेचे आहे? कारण की आतापर्यंत जे काही पदार्थ निर्माण होतात त्या पदार्थाची किंमत ठरवणं ही मालकाच्या मनावर आहे. बरोबर का नाही? मालकाच्या मनावर आहे. पण शेतकऱ्यांनी पिकवलेला माल शेतकऱ्याच्या मनावर भाव आहे का त्याचा? नाही महाराज. मग शेतकऱ्यांनी पिकवलेला माल शेतकऱ्याच्या मनावरती चालण्यासाठी सर्वात महत्वाचं काय असेल तर संघटना महत्वाची महाराज. संघटना असली पाहिजे आणि सकल शेतकरी समाज संघटना निर्माण व्हावी यासाठी हे भगवान महाराज या ठिकाणी आपल्याला आंदोलन करतात महाराज. बघा, शेतकऱ्यांनी जर असा विचार केला की 1 वर्ष अन्न धान्य आपलं बाजार मार्केटमध्ये गेलं नाही पाहिजे. कोणतंही काम असो, बाजरी असेल, ज्वारी असेल, तुमचा भाजीपाला असेल, 1 वर्ष जर तुम्ही मार्केटला कसल्याही प्रकारचा भाजीपाला नेऊन नाही दिला तर काय खातील बरं सरकारी लोक? फ्लॅटचा विटा खातील का? नाही महाराज. शेतकऱ्याला शेताच्या बाबतीत
किंवा पिकाच्या बाबतीत किंवा भाजीपाल्याच्या बाबतीत किंवा द्राक्षाच्या बाबतीत फळबागाच्या बाबतीत सर्वांना शेतकऱ्याला न्याय प्राप्त व्हावा यासाठी अहोरात्र झटणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे भगवान महाराज विठ्ठल या अभंगातून आज जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात. काय उपदेश करतात? परमात्म्याला शरण जाण्याचा. मनवूनी शरण जावे सर्व भावी देवासी. परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे. या मृत्यू लोकामध्ये जो जो जीव म्हणून मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्या प्रत्येक जीवाला कशाची अपेक्षा असेल तर प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे महाराज. या मृत्यू लोकामध्ये मला दुःख प्राप्त व्हावं अशी एकाची अपेक्षा नाही महाराज. मज लागी दुःख व्हावे ऐशी कोणी भाविना जीवी महाराज. कोणाला वाटतं का माझ्या जीवनामध्ये दुःख प्राप्त व्हावं? नाही महाराज. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. पण प्रत्येकाला कृष्ण महाराज सुख प्राप्त होतं का? नाही महाराज. का सुख प्राप्त होत नाही? कारण जीव नाही त्या वस्तूच्या ठिकाणी सुख शोधण्याचा प्रयत्न करतो म्हणून जीवाला सुख प्राप्त होत नाही. विठ्ठल महाराज मनुष्य पैशातून सुख प्राप्त करण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. पण महाराज पंचदशिकार सांगतात पैशातून सुख प्राप्त होत नाही. अर्थानामर्जने क्लेश तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम दिगार्थान क्लेशकारिणः. पंचदशिकार सांगतात पैसे कमवताना दुःख आहे महाराज. पैसे कमवताना दुःख आहे. आपल्या सर्वांचा अनुभव आहे. पैसे कमवताना दुःख आहे का नाही महाराज? शुभम महाराज तुम्ही या ठिकाणी मृदंग वाजवा आलात, कशासाठी आलात खरं सांगायचं? पैशासाठी, परमार्थासाठी. मी वैयक्तिक तुमचं सांगत नाही. पण जो जो जीव म्हणून या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आला सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत अहोरात्र कष्ट करतो कशासाठी खरं सांगा? पैशासाठी करतो. मग पैसे कमवताना सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. म्हणून पंचदशिकार सांगतात अर्थानामार्जने क्लेश तथैव परिपालने. ज्या प्रकारे पैसा कमवताना दुःख आहे त्याच प्रकारे पैशाचं पालन करताना सुद्धा दुःख आहे. जर पैशाचं पालन करताना दुःख नसतं तर सोनारांनी 10-10 लाख रुपये खर्चून तिजोऱ्या घेतल्या असत्या का? घेतल्या असत्या का? नाही महाराज. म्हणून पैशाचं पालन करताना सुद्धा दुःख आहे. ज्याप्रमाणे पैसा खर्च कमवताना दुःख आहे, पैशाचं पालन करताना दुःख आहे, त्याचप्रमाणे पैसा खर्च जरी झाला तरी दुःख आहे. पैसा खर्च जरी झाला तरी दुःख आहे. माझ्या खिशामध्ये येताना जर 1000 रुपये असतील, त्या 1000 रुपयातील 500 रुपये माझ्याकडून खर्चले तर 500 रुपये खर्चल्यानंतर माझ्या जीवनामध्ये सुख होईल का? दुःख होतं. ज्याप्रमाणे पैसे खर्चताना दुःख आहे त्याचप्रमाणे आपल्या जीवनामधील आलेल्या पैशाचा नाश जरी झाला तरी दुःख आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पावसाळ्याचे दिवस आहेत. माझ्या खिशामध्ये 500ची नोट आहे. 500ची नोट असल्यानंतर मला काहीतरी अचानक काम आलं आणि काहीतरी अचानक काम आल्यानंतर मी गावामध्ये जात असताना माझ्या खिशातील वरच्या खिशातील 500ची नोट पावसाने भिजली आणि पावसाने भिजल्यानंतर ती नोट मी वरी काढताना माझ्याकडून ती फाटली. सुख होईल का? नाही महाराज. दुःख होतं. म्हणून पंचदशिकार सांगतात पैसा कमवताना दुःख आहे, पैशाचं पालन करताना दुःख आहे, पैशाचा खर्च जरी झाला तरी दुःख आहे आणि पैशाचा नाश जरी झाला तरी दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्याला त्या पैशातून सुख प्राप्त होत नाही. मग सुख प्राप्त होतं का महाराज? पैशातून सुख प्राप्त होत नाही. मग महाराज पैशातून दुःख प्राप्त होतं. मग पैशातून दुःख प्राप्त होत असेल तर आपण पैसे कमवले पाहिजेत का नाही कमवले पाहिजेत? बोला बोला. पैसे कमवले पाहिजेत का नाही कमवले पाहिजे? कमवले पाहिजे. बघा पारमार्थिक सत्तेने जर विचार करायचा जर झालं तर पारमार्थिक सत्तेनं पैसा हा नाशवान आहे किंवा दुःख देणार आहे. पण व्यावहारिक सत्तेमध्ये आल्यानंतर जर मला यदा कदाचित या ठिकाणी काहीतरी निमित्ताने म्हणा काहीतरी आजाराने म्हणा मला चक्कर आली आणि चक्कर आल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरनं मला चेकअप केलं, काही नाही म्हटले, थोडा पित्ताचा त्रास झालाय तुम्हाला, कसल्याही प्रकारचा आजार नाही, काय करा तुम्ही घरी जाऊ शकता, फक्त हे दिलेल्या गोळ्या काय करा वेळेच्या वेळेला घ्या. मग त्या एवढं मला त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी मला त्यावेळेस पैसे मागितले. त्यावेळेस मी म्हणायचं मी महाराज आहे मग नाही म्हणतात. त्यावेळेस मला पैसे द्यावे लागतील महाराज. म्हणून व्यावहारिक सत्तेमध्ये काय पैसा सुद्धा तेवढा महत्वाचा आहे. बाजारातून घेतलेली केळी, बारकाईने लक्ष असू द्या, बाजारातून घेतलेली केळी घरी आणण्यासाठी केळीच्या गराला सालीची आवश्यकता लागते. त्याप्रमाणे आपलं जीवन या शिखरापासून यशस्वी शिखरापर्यंत जाण्याकरिता आपलं जीवन सुखाचं जाण्यासाठी
काय महत्वाचं असेल तर पैसा महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज आपल्या जीवनामध्ये पैसा दुःख का देतो? महाराज मुळात आपल्याला पैसा दुःख देत नाही, मुलगा दुःख देत नाही, पत्नी दुःख देत नाही, घर दुःख देत नाही, गाडी दुःख देत नाही, माडी दुःख देत नाही, साडी दुःख देत नाही. मग आपल्याला दुःख कोण देतं? की या पदार्थाच्या ठिकाणी असलेली आपली आसक्ती, मुळात ही आसक्तीच आपल्याला दुःख देत असते. विठ्ठल म्हणून आपण असलेल्या नाशवान पदार्थाच्या ठिकाणी आसक्ती ठेवली नाही पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये जर सुख प्राप्त व्हावं वाटत असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तर आपण धर्माने वागलं पाहिजे. कशाने वागलं पाहिजे? धर्माने वागलं पाहिजे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, जैसा गतायुषी शरीरी चैतन्य वास न करी, का निदैवाच्या घरी न आहे लक्ष्मी. तैसा ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरातील प्राण निघून गेल्यानंतर हा देह महत्वाचा राहतो का महाराज? नाही महाराज. त्याप्रमाणे आपल्या जीवनामधील ज्याप्रमाणे आपल्या शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर त्या देहाचा काही उपयोग होत नाही, त्याप्रमाणे आपल्या जीवनातील धर्म निघून गेला तर आपल्या जीवनामध्ये दुःखाची 100% प्राप्ती होते. विठ्ठल तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की आपल्या जीवनातील धर्म सुटला की आपल्या जीवनामध्ये सकल दुःख आपल्या ठिकाणी येऊन राहतात. म्हणून आपण धर्माने वागलं पाहिजे. मग महाराज धर्माने वागलं पाहिजे. कुणी धर्माने वागलं पाहिजे? महाराज म्हणतात सर्वांनी धर्माने वागलं पाहिजे. कुणी कुणी? महाराज म्हणतात शिर सर्वांग प्रमाण यथाविधी कर चरण, धर्माचे पालन सकळी सत्य करावे. सर्वांनी सत्यत्वाने त्या धर्माचं पालन आपण केलं पाहिजे. धर्माचं पालन केलं पाहिजे. पण धर्माच्या बाबतीत दोन वर्ग आपल्याला पाहता येतील. एक धर्माच्या ठिकाणी जागृत असलेला वर्ग आहे आणि एक वर्ग आहे धर्माच्या ठिकाणी जागृत नसलेला. मग धर्माच्या ठिकाणी जागृत कोण आहे महाराज? तर धर्माच्या ठिकाणी देव आणि संत हे दोघं जागृत आहेत. विठ्ठल विठ्ठल देवाचा अवतार सुद्धा धर्मासाठी. बघा भगवान श्रीमद भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये म्हणतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजान परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान म्हणतात मी कशासाठी अवताराला येतो? भगवंताने अवताराला येण्याची 3 प्रयोजने सांगितली. कोणते कोणते? साधूचं रक्षण करणं, दुष्टाचं निर्दलन करणं आणि धर्माची संस्थापना करणं. यासाठी परमात्मा अवताराला येतो. आणि संतांचा अवतार सुद्धा कशासाठी महाराज? धर्म रक्षण कारणे साधू होतात साधू होतात धर्मरक्षयासाठी करण्यासाठी आम्हासी. संत सुद्धा धर्माचं रक्षण करण्यासाठी अवताराला येतात. अहो महाराज संतांच्या एका एका कृतीतून आपल्याला धर्म पाहता येतो. बघा एका एका कृतीतून. महाराज संताकडे पाहायचं झालं तर दया नावाचा धर्म किती महाराज? संताकडे पाहायचं झालं ते संतांचं जीवन म्हणजे एक एक प्रकारचं धर्म शिकवणारं जीवन आहे महाराज. तुमच्या समोर एक मी दृष्टांत सांगतो. विश्व माऊली ज्ञानोबा ज्यावेळेस आळंदीमध्ये राहत होते, लहान असताना विश्व माऊली ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्ती दादा सिद्धबेटामध्ये राहत असत. आणि सिद्धबेटामध्ये राहत असताना ज्ञानेश्वरीची पारायण असतील किंवा आपले श्रीमद भगवद्गीतेची पारायण असतील, भागवताची पारायण असतील, त्या ठिकाणी आपला काल परमात्माच्या नामस्मरणामध्ये व्यतीत करायचे.
पण आपली उपजीविका भागावी यासाठी ज्ञानोबराय हातामध्ये झोळी धारण करून आळंदीमध्ये यायची. आळंदीमध्ये आल्यानंतर 4 घरातून जे काही शिदा प्राप्त होईल किंवा मधुकरी प्राप्त होईल ती मधुकरी घ्यायची आणि परत आपल्या सिद्धबेटामध्ये यायची. पण असा दररोज दिनक्रम चालू असताना ज्ञानोबरायने एक व्यक्ती भेटली, त्याचं नाव विसोबा चाटे. तर विसोबा चाट्यांनी ज्ञानोबरायांना पकडलं आणि ज्ञानोबरायांना विचारलं, कोण रे तू? ज्ञानोबराय म्हणतात, मी ज्ञानेश्वर. हा हा तुम्हीच संन्यासाची मुलं ना? विसोबा चाटे म्हणतात, हे ज्ञाना तुला सांगतो बघ, आजपासून आळंदीमध्ये मधुकरी मागायला आलास तर माझे एवढं वाईट नाही महाराज. ज्ञानोबरायांनी झोळी घेतली, सिद्धबेटामध्ये आले आणि जेवण करून आपल्या दररोजच्या दिनक्रमाला चालू झाले. दिनचर्या चालत असताना एके दिवशी असा प्रसंग घडला की मुक्ताबाई मातेला फार जोराची भूक लागली महाराज, फार जोराची भूक लागली. आणि मुक्ताबाई माता ज्ञानोबरायांजवळ जातात, म्हणतात, हे दादा दादा, अरे फार जोराची भूक लागली रे दादा. ज्ञानोबरायाने हातामध्ये झोळी घेतली, पट 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 आळंदीमध्ये आले आणि आळंदीमध्ये आल्यानंतर 4 घरं शिधा काही प्राप्त होईल ते 4 घरं घेतली मधुकरी. आणि ज्ञानोबरायांच्या लक्षात होतं की मुक्ताईला आज भूक लागलेली, म्हणून ज्ञानोबराय सिद्धबेटाच्या दिशेनं पटपट चालत निघालेली होती. त्यावेळेस मागून विसोबा चाट्याने पाहिलं की ज्ञान आज मधुकरी घेऊन परत गावामध्ये आलेला आहे म्हणून. त्यावेळेस विसोबा चाट्याने ज्ञानोबरायाला हाक मारली, हे ज्ञाना, तुला सांगितलं होतं ना गावामध्ये यायचं नाही मधुकरी मागायला म्हणून. हा, विसोबा चाट्याने त्यांच्या हातातून झोळी हिसकावली महाराज. त्यामधील असणारं सर्व पीठ जमिनीवरती टाकून दिलं, त्याच्यावरती माती टाकली आणि झोळी फेकून दिली महाराज. ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी ती झोळी घेतली आणि परत सिद्धबेटामध्ये आले. माझा दृष्टांत संपला. मला एवढंच सांगायचंय की ज्ञानोबरायांनी त्याच वेळेस जर रागाच्या दृष्टीने विसोबा चाट्याकडे जर पाहिलं असतं महाराज तर विसोबा चाट्याची राग झाली असती महाराज. पण संतांच्या ठिकाणी दया नावाचा धर्म आहे महाराज, दया नावाचा धर्म. मग ज्याप्रमाणे धर्मासाठी संतही अवताराला येतात, धर्मासाठी परमात्मा सुद्धा अवताराला येतो, त्याचप्रमाणे धर्माच्या ठिकाणी एक जीव असा आहे महाराज की तो धर्मांध झालेला आहे, त्याला जीव म्हणतात. जीवाला धर्म कळत नाही महाराज. धर्म न कळे काय झाकीले डोळे, जीव भ्रमलया कामे कैसी कळो येती वर्मी. जीवाला धर्म कळत नाही महाराज. मग महाराज जीवाचे धर्म तरी कोणते आहेत महाराज? जीवाचा पहिला धर्म सांगितला, उचित काय अनुचित काय याचा योग्य प्रकारे निवाडा करून अनुचिताचा त्याग करणे आणि उचिताचं ग्रहण करणे हा जीवाचा पहिला धर्म आहे. जीवाचा दुसरा धर्म आहे महाराज की ज्या परमात्म्याने हा देह दिला त्या परमात्म्याचं चिंतन करणं हा जीवाचा दुसरा धर्म आहे. जेने हा जीव दिला दानतयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुणतयाची. आणि जीवाचा तिसरा धर्म सांगितला, ज्या व्यक्तीकडे अमुप धन संपत्ती आहे त्या व्यक्तीने धर्मासाठी 4 गोष्टी दान करणं, 4 पैसे दान करणं हा जीवाचा तिसरा धर्म आहे. उदास विचार वेच करी, वेच करी, उदास विचार वेच करी, उदास विचार वेच करी, उदास विचार उदास विचार वेच करी, उदास विचार चढणी उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. ज्या व्यक्तीकडे धनसंपत्ती आहे त्या व्यक्तीने धर्मासाठी दान करणं आणि त्या ठिकाणी दान करणाऱ्या वृत्तीपाशी पैशापाशी वृत्ती कशी असली पाहिजे? उदासीनता असली पाहिजे. उदास विचारे वेच करी, त्या धर्माच्या ठिकाणी हा जीवाचे 3 प्रकारचे धर्म आहे महाराज. मग उचित काय अनुचित काय याचा विचार कशा प्रकारचा करायचा? माऊली सांगतात बघा, एक राजहंस नावाचा पक्षी आहे. त्या राजहंसाच्या समोर जर एका पात्रामध्ये दूध आणि पाणी मिश्रण करून ठेवलं तर त्यातील राजहंस नावाचा पक्षी काय करतो? दूध ग्रहण करतो आणि पाणी तसंच ठेवतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना उचित काय अनुचित काय याचा विचार करायचा आणि अनुचित असणाऱ्या पदार्थाचा त्याग करायचा आणि उचिताचं ग्रहण करणं
हे 3 प्रकारचे धर्म जीवाचे आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. जीवाचे 3 धर्म आहेत महाराज. ज्या परमात्म्याने हा देह दिला त्या परमात्म्याचं चिंतन करणं हा सुद्धा परमात्म्याचा काय आहे, एक प्रकारचा धर्म आहे. आणि त्या परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे. मग कशा प्रकारे शरण गेलं पाहिजे, त्याची पद्धत असली पाहिजे. ती पद्धत महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. मनवोनी मनवो शरण त्या पांडुरंग परमात्म्याला आपण कोणत्या प्रकारे शरण गेलं पाहिजे याची पद्धत महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. म्हणूनी शरण जावे सर्व भावी दिवाशी. महाराज म्हणूनी हा पदाला फार महत्व आहे. बघा बघा आपण व्यवहारामध्ये बोलत असताना जरी आणि तरी, ज्या ठिकाणी जरी शब्द असतो त्या ठिकाणी अगोदर कोणता शब्द असला पाहिजे? तरी. जरी शब्द असल्यानंतर तरी हा शब्द येतोच. मग म्हणून काय, म्हणून मी या ठिकाणी कीर्तनाला आलो म्हणून तुमच्या समोर उभा आहे. मग तुकोबाराय म्हणतात की मी तुम्हाला शरण, तुम्ही मला शरण या, तुम्ही देवाला शरण जा, देवाला शरण जा. पण काय म्हणून देवाला शरण जा? म्हणून शरण जावे. काय म्हणून देवाला शरण जावं? याचे 3 कारण आहेत. बघा काय म्हणून देवाला शरण जावं. पहिलं कारण आहे, आतापर्यंत आपल्याला अनेक जन्म प्राप्त झाले, त्या कोणत्याच जन्मामध्ये आपण देवाला शरण गेलो नाही म्हणून शरण जा. दुसरं कारण सांगितलं की देवाला शरण जाण्यासाठी मानवी देहाव्यतिरिक्त कोणत्याही योग्य प्रकारचा देह नाही, म्हणून हा तुम्हाला आता मनुष्य देह प्राप्त झाला आहे ना, म्हणून शरण जा. हे दुसरं कारण सांगितलं. आणि तिसरं कारण सांगितलं, आतापर्यंत आपल्या जन्मामध्ये कोणते आपण कर्म केलेत आणि त्या कर्माद्वारे आपल्याला पुढचा जन्म कोणता प्राप्त होईल हे सांगता येत नाही, म्हणून शरण जा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो.
म्हणून देवाला शरण जा, तर पहिलं कारण सांगितलं, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा, या संसार सागरातून परमात्मा तुम्हाला तारून नेईल म्हणून शरण जा. दुसरं शरण जाण्याची पद्धत कारण सांगितलं, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. महाराज त्या परमात्म्याच्या ठिकाणी फार दया आहे, त्या परमात्म्याच्या ठिकाणी फार करुणा आहे म्हणून तुम्ही शरण जा. किंवा तिसरी गोष्ट, तुकोबराय म्हणतात देवाला काय म्हणून शरण जा. तुकोबराय म्हणतात मी कोणाचं ऐकून किंवा कुठला वाचून तुम्ही देवाला शरण जा असं सांगत नाही, मी माझ्या अनुभवातून सांगतो म्हणे. तुका म्हणे साक्षी आले आणि तरी केले प्रगट. तुकोबराय म्हणतात हे माझ्या अनुभवातून आलेलं आहे म्हणून तुम्ही देवाला शरण जा. विठ्ठल विठ्ठल म्हणून शरण जावे, देवाला शरण जायचं. मग महाराज शरण जायचं. शरण म्हणजे काय महाराज? बघा व्यवहारामध्ये तुम्हाला सांगतो की काय म्हणून देवाला शरण जायचं. आपलंच काम आपल्या स्वसामर्थ्याने होत नसेल तर कोणाला तरी शरण जाऊन ते राहिलेलं काम आपण पूर्ण केलं पाहिजे. बघा उदाहरण सांगतो, एखादा 2-4 एकरवाला शेतकरी असेल, जर 2-4 एकरवाला शेतकरी असेल तर त्याला बैल जोडी वापरायला किंवा सांभाळायला परवडते का काका? नाही परवडत. मग जर 2-4 एकरवाल्या शेतकऱ्याला जर बैल जोडी परवडत नसेल आणि बैल जोडीची शेतामध्ये आवश्यकता असेल तर त्या शेतकऱ्याने ज्याच्याकडे 50-60 एकर जमीन आहे अशा श्रीमंत शेतकऱ्याला शरण जाऊन त्याला म्हणायचं, दादा मला 2 दिवसासाठी तुमची बैल द्या आणि आपलं स्वतःचं काम केल्यानंतर परत काय करायचे, बैल नेऊन जायचे. म्हणजेच आपलं काम आपल्या स्वसामर्थ्याने होत नसेल तर कोणाला तरी शरण जाऊन आपण ते काम पूर्ण करून घेणं, यालाच म्हणतात शरण जाणं. विठ्ठल विठ्ठल म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, देवाला सर्व भावाने शरण जायचं. मग सर्व भावे म्हणजे काय? सख्खा भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ असे 4-5 भावाने यायचं आणि देवाच्या पायावर एकदम डोकं आदळायचं. अशा प्रकारचे सर्व भावे नाही महाराज. सर्व भावे म्हणजे काय? कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे काय तर शरीराने देवाला शरण जाणं. वाचिक म्हणजे काय? वाणीने देवाला शरण जाणं. आणि मानसिक म्हणजे काय तर मनाने देवाला शरण जाणं. कायिक म्हणजे शरीराने देवाला कसं शरण जाता येईल महाराज? तुकोबराय म्हणतात देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. महाराज जो आपण शरीराने जे काही क्रिया करू ती क्रिया परमात्म्याच्या संबंधाने करणे, याला म्हणायचं कायिक सेवा. वाचिक सेवा म्हणजे काय? आपल्या वाणीने परमात्म्याच्या व्यतिरिक्त दुसरं बोलणंच नाही महाराज, बोलण्याची नाही. आता देवाविनं काही महाराज बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्या पशी केवळ आणि केवळ 20 मिनिटं बाकी. म्हणजे आपलं कसं झालंय, कमी बॉल मध्ये जास्त रन काढणं. विठ्ठल याला म्हणायचं वाचिक सेवा महाराज. त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त आपल्या वाणीने कोणत्याही प्रकारचं किंवा संसाराचं चिंतन न करणं, याला म्हणायचं वाचिक सेवा. आणि मानसिक सेवा म्हणजे काय? आपण जे मनाने अंतकरणातून जे काही संसाराचं चिंतन करतो, त्या संसाराचं चिंतन न करता चिंतन कोणाचं करायचं तर त्या पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करायचं, याला म्हणायचं सर्व भावे सेवा करणं किंवा सर्व भावाने देवाला शरण जाणं. मग महाराज शरण जावे, कोणत्या देवाला शरण जावं? कारण की देवाचे सुद्धा भरपूर प्रकार आहेत महाराज. देवाचे काही प्रकार आहेत महाराज. शिळ्या तांब्याचे बाहुले केले, शिळ्या तांब्याचे बाहुले पाठ मानो निवली वैसवी, खुदा लक्ष दानी पूजिले, मना प्रमाण दिलं. बघा याला शेंद्री हेंद्री दैवते म्हणतात. तुकोबराय म्हणतात हे शेंद्री हेंद्री दैवते म्हणजे हे आपल्या पोटासाठी रडतात महाराज. हे देवते कसे आहेत? आपल्या इच्छा अनिका पिढी
काय ती देईल बराडी, ते स्वतःच्या पोटासाठी महाराज भीक मागणारे देवत आहे. ते आपल्या तुम्हा आम्हाला काय देणार महाराज? देवाचे काही प्रकार आहेत महाराज. मग कोणत्या देवाला शरण जावं? मग ही शेंद्री हिंद्री जी काय दैवते आहेत, हे मसोबा मर्याई हे जे काय देवत आहेत, या देवताला आपण शरण जाऊन ते आपली इच्छा पूर्ण करू शकत नाही. दुसरी देवत आहेत महाराज, दुसरी देवत आहेत मनुष्याला स्वसामर्थ्याने देव होता येते महाराज. स्वसामर्थ्याने देव होता येते. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. या मृत्यू लोकामध्ये, मृत्यू लोकातमधून स्वर्गाला जाण्यासाठी यज्ञाधिक कर्म करायचे, आणि यज्ञाधिक कर्म केल्यानंतर त्याला स्वर्गातील पद प्राप्त होतं, आणि स्वर्गातील देवता पद प्राप्त झाल्यानंतर त्या स्वर्गामधील असणारे जे काही दिव्य भोग आहेत, त्या दिव्य भोगाचं ग्रहण करायचं. आणि ते दिव्य भोग ग्रहण करता करता ज्या वेळेस आपलं पुण्य संपतं, आणि पुण्य संपल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात, मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लगा. किंवा तुका म्हणे जाते पुण्यक्षया अधोगती, क्षया अधोगती. तुका म्हणे जाते पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. महाराज आपण त्या क्षुद्र देवताला शरण गेल्यानंतर महाराज त्या स्वर्गातील भोग भोगल्यानंतर तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, आपलं पुण्य संपल्यानंतर आपल्याला एकदम नीच योनीमध्ये जन्म प्राप्त होतो. मग महाराज अशा स्वर्गातील देवाला शरण जाऊन आपला काही उपयोग होणार नाही किंवा फायदा होणार नाही. मग शरण कोणाला जायचं महाराज? तर शरण जाताना आपण अशा देवतेला शरण जायचं की आपल्या जीवनातील सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्त होईल. असा असणारा फक्त जगामध्ये एकच देव आहे, आणि तो म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. आणि अशा देवाला आपण शरण गेलो तर आपल्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त होते, महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये हरी तो हा Oh
परमात्म्याला आपण शरण गेलो तर आपल्या जीवनामध्ये कोणती फलश्रुती प्राप्त होते महाराज सांगतात, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. त्या पांडुरंग परमात्म्याला आपण शरण गेलो तर मनुष्याच्या जीवनामधील जे काही दुःख आहेत महाराज, ते सर्व दुःखांचा नाश कोण करत असेल तर तो पांडुरंग परमात्मा करत असतो. मग महाराज आपल्या जीवनामध्ये दुःख तरी कोणते आहेत महाराज? मनुष्याला 4 अवस्थेमध्ये दुःखाची प्राप्ती होत असते. मनुष्याला पहिलं दुःख आहे जन्मताने दुःख आहे, त्याला म्हणतात आईच्या उदरातील दुःख. मनुष्याला दुःख आहे जन्माला आल्यानंतर, अर्थात जन्माला आल्यानंतर दुःख. मनुष्याला तिसऱ्या प्रकारचं दुःख आहे, मनुष्याला मरणकाली सुद्धा दुःख आहे. आणि मनुष्याची चौथी अवस्था आहे, मनुष्याच्या मेल्यानंतर सुद्धा मनुष्याला दुःख भोगावं लागतं. मग महाराज आम्हाला पहिलं दुःख कोणतं भोगावं लागतं? माऊली ज्ञानोबा सांगतात, मातेची या उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दातरी उकडोनी नव मासवरी जन्मो जन्मोनी मरती. माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्या वेळेस ते लहान मूल आईच्या गर्भामध्ये राहतं, त्या गर्भामध्ये राहत असताना ती वेदना काय कमी का महाराज? हा, आपण एखाद्या गावामध्ये जात असताना एक 10 मिनिटाचा रस्ता असतो, त्या घाणीमधून आपण 10 सेकंद तेवढा दम आपल्याला निघत नाही तर आपण नाकाला काय लावतो? रुमाल लावतो. किती सेकंदाचा रस्ता असतो? अवघ्या 10 सेकंदाचा रस्ता असतो. पण 10 सेकंदामध्ये सुद्धा आपल्याला दम निघत नाही किंवा त्या ठिकाणी 10 सेकंद सुद्धा आपण थांबू शकत नाहीत, तर आईच्या उदरामध्ये त्या घाणीमध्ये आपण किती महिने राहतो महाराज? मग त्या ठिकाणी 9 महिने 9 दिवस राहत असताना हे काय कमी कष्ट भोगावं लागतं महाराज? बरं, अजून पुढचं सांगतो की आईच्या उदरामध्ये किती उष्णता असते. बघा, सर्वांनी एक प्रयोग करायचा आहे. सकाळी उठल्यानंतर आपल्या समोर आरसा घ्यायचा. कृष्णा महाराज आपल्या समोर आरसा घ्यायचा आणि आरसा घेतल्यानंतर त्याच्यावर आपण वाफ टाकायची. काय टाकायची? त्या आरशावरती काय दिसते आपल्याला बघा, गरम झालेली काय पाण्याची काय दिसतात? द्रव दिसतात, अर्थात ती वाफ असते. मग विज्ञान असं सांगतं की पाणीला उष्णता दिल्यानंतर 40 किंवा 50 डिग्री अंश सेल्सिअस एवढं तापमान दिल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याची काय होत असते? वाफ होत असते. मग तेवढ्या उष्णतेमध्ये ते लहान मूल, ज्याच्या अंगावरती साधं कातड सुद्धा आलेलं नसतं, ते लहान मूल आईच्या उदरामध्ये किती दिवस राहत असेल त्या उष्णतेमध्ये? 9 महिने महाराज. मग एवढं त्या ठिकाणी उष्णतेमध्ये 9 महिने राहत असताना, या घाणीमध्ये 9 महिने राहत असताना हे काय कष्ट कमीत काय महाराज? हे काय दुःख कमीत काय महाराज? पण एवढ्यावरच दुःख संपत असं नाही महाराज. जन्माला आल्यानंतर सुद्धा दुःख भोगावं लागतं. मुलगा शाळेत जात नाही म्हणून दुःख, मुलाला नोकरी लागत नाही म्हणून दुःख, मुलाला 10वीला मार्क कमी पडले म्हणून दुःख, मुलाला 12वीला नापास झाला म्हणून दुःख, नोकरी लागत नाही म्हणून दुःख, लग्न होत नाही म्हणून दुःख, पोरं होत नाहीत म्हणून सुद्धा दुःख. हे आपल्या अनुभवातले महाराज. बरं, हे दुःख इथं संपत असं नाही महाराज. मनुष्याला मरणकाली सुद्धा दुःख भोगावं लागतं. शास्त्र असं सांगतं की मनुष्याला मरणकाली किती दुःख भोगावं लागतं. बघा, 100 मुंग्यांनी एखाद्या